वेलकम स्टुडंट्स. आता आपण प्रॅक्टिस सेट जो आपला 6.1 सुरू होता तो पार्ट कंटिन्यू करू आणि मग त्याचे सॉल्ड एक्झाम्पल देखील पाहायला घेऊ आपण. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8-9 बघा. I इक्वल्स इंटिग्रल 0 to 1 1 अपॉन रूट ऑफ 1 प्लस एक्स प्लस रूट एक्स dx असा प्रॉब्लेम आहे. असं 1 अपॉन रूट प्लस रूट वगैरे आलं की आपण पहिल्यांदा रॅशनलाइज करतो. म्हणजे I इक्वल्स इंटिग्रल 0 to 1 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 plus x plus root x multiplied by conjugate root of 1 plus x minus root x upon root of 1 plus x minus root x dx. ठीक आहे. हे आपण काय केलं, कॉन्जुगेट ने मल्टिप्लाय. नेक्स्ट स्टेप, I equals integral 0 to 1 न्यूमरेटर मल्टिप्लाइड बाय न्यूमरेटर म्हणजे रूट ऑफ 1 plus x minus root x upon a plus b into a minus b a square minus b square dx plus minus x cancel झाले. इंटिग्रल 0 to 1 रूट ऑफ 1 plus x minus root x शिल्लक राहिली आणि dx. नेक्स्ट स्टेप, इंटिग्रल 0 to 1 हे जे रूट आहे ना त्याला मी 1 plus x रेज टू हाफ minus x raised to half dx. आता ax plus b raised to n चे इंटिग्रेशन ax plus b raised to n plus 1 upon n plus 1. हाफ मध्ये 1 ऍड करा 3/2 येतं अपॉन 3/2 आणि x चा कोएफिशिएंट 1 आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मायनस पुन्हा x raised to 3/2 upon 3/2. लिमिट्स 0 to 1. हे जे कॉमन डिनॉमिनेटर आहे ना 3/2 ते आपण इथे खाली कॉमन करून इकडे 2/3 करून घेऊ. 2/3 काय करायला सांगा ब्रॅकेट मध्ये 1 plus x raised to 3/2 minus x raised to 3/2 लिमिट्स 0 to 1. अपर लिमिट पहिल्यांदा मग मायनस लोअर लिमिट. नीट लक्ष द्या, आता कॅल्क्युलेशन भरपूर आहे. 2/3 इनटू ब्रॅकेट अपर लिमिट 1 plus 1 हे बघा मायनस 1 रेज टू 3/2 हे अपर लिमिट झाले मायनस आता लोअर लिमिट 1 plus 0 रेज टू 3/2 मायनस 0 रेज टू 3/2 आणि या सगळ्याला एक पुन्हा ब्रॅकेट केले 2/3 इनटू ब्रॅकेट. चला 1 plus 1 2 रेज टू 3/2 मायनस 1 ची कितवी पॉवर 1 असेल मायनस ब्रॅकेट मध्ये 1 plus 0 म्हणजे 1 1 ची कितवी पॉवर 1 येते आणि हे 0. ठीक आहे. इक्वल्स 2/3 इनटू राउंड ब्रॅकेट. आता काही ब्रॅकेटची गरज नाही. 2 रेज टू 3/2 मायनस 1 पुढे 0 येते म्हणजे 2/3 इनटू ब्रॅकेट 2 रेज टू 3/2 मायनस 2 हे तुमचं फायनल आहे. आता याच्यापेक्षा थोडंसं पुढे सिम्प्लिफाय जर केलं असेल तर मीही तुम्हाला ते करून दाखवतो. थोडंसं सिम्प्लिफाय होऊ शकतं याच्यातनं. म्हणजे कसं आहे की त्यातनं 2 कॉमन निघतो. 2 हे निघू शकते बघा. हे 2/3 आहे. जर 2 कॉमन काढला त्या दोघांतनं 2 कॉमन काढला तर 2 रेज टू हाफ शिल्लक राहतात. हे जमायला पाहिजे बघा, कारण ज्याला इंडायसेस जमतात त्याला हे कळतं. तुम्ही मल्टिप्लाय करून बघा हे दोघं पॉवर्स ऍड होतात 1 आणि हाफ मिळून 3/2 येतात आणि मग 2 2 जा 4 झाले बाहेर 4/3 ब्रॅकेट मध्ये हे 2 रेज टू हाफ म्हणजे √2 असतील आणि मायनस 1. हे इतकं देखील सिम्प्लिफाय करता येतं. आता तुमच्या पुस्तकात जो फॉर्म आहे तो बघून त्यानुसार आन्सर लिहा. नेक्स्ट क्वेश्चन, I इक्वल्स इंटिग्रल 1 to 2 3x upon 9x² minus 1. तर मी बाजूला त्या 9x² minus 1 चा डेरिव्हेटिव्ह घेऊन दाखवतो तुम्हाला. सांगा 9 कोएफिशिएंट x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 18x हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती आहे सांगा 18x. मग तो जर मला ऍडजस्ट करता आला 18x तर बघूया आपण. बघा 1 into 2
2x अपॉन 9x स्क्वेअर मायनस 1 dx. प्रॉब्लेम ही आहे तसा 2x नाही 3x आहे. इंटू 6 ते 18 होण्यासाठी बाहेर 1/6 हे ऍडजस्ट केलं. I equals 1/6 इंटिग्रल 6 3 is 18x अपॉन 9x स्क्वेअर मायनस 1 dx. लिमिट्स आहेत 1 to 2. आता याचा डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे हे चेक करा. आहे जर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 1 वरती प्रेझेंट असेल तर आन्सर असतं log of mod of denominator, log of mod of 9x square minus 1 and तुमचे लिमिट्स आहेत 1 to 2. आता पहिल्यांदा अपर लिमिट मग मायनस लोअर लिमिट 1/6 as it is log of 9 into 2 square हे बघा अपर लिमिट मायनस 1 मायनस लोअर लिमिट log of 9 into 1 square हे लोअर लिमिट 1 minus 1 as it is 1/6 ब्रॅकेट मध्ये log of 2 चा स्क्वेअर 4 4 9 जा 36 9 4 जा 36 minus 1 35 minus 1 चा स्क्वेअर 1 9 1 जा 9 त्यातनं 1 गेले 8 आणि log 8 log of 35 minus log 8 equals 1/6. log मायनस log म्हणजे log ऑफ डिव्हिजन 35 अपॉन 8 हे तुमचं फायनल आन्सर असेल 1/6 log ऑफ 35 अपॉन 8. ओके. नेक्स्ट क्वेश्चन I इक्वल्स इंटिग्रल 1 to 3 log x dx असा क्वेश्चन दिलाय तुम्हाला. बघा इंटिग्रल 1 to 3 मागेही आपण log x चे इंटिग्रेशन पाहिलं होतं आठवलं का तुम्हाला. इंटू 1 लिहायचं असतं log x चे इंटिग्रेशन घेताना आणि बाय पार्ट्स वापरायचे. तर बाय पार्ट्स वापरताना लिमिट्स कसे लिहायचे नीट आहे का. बघा I इक्वल्स फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx इंटू dy dx ऑफ फर्स्ट पुन्हा dx. आता हे जे दोन आहेत की नाही इथं 1 to 3 लिहायचे आणि इथं 1 to 3 लिहायचे आत लिहायचे. हे या सगळ्यांकरता आलेलेच आहे लिमिट्स इक्वल्स log x as it is into त्या x 1 चं इंटिग्रेशन करायचं ना x. आता ह्याचे लिमिट्स इथं असे 1 to 3 इथे लिहायचे मायनस ते इंटिग्रेशन 1 to 3 as it is 1 चं इंटिग्रेशन x log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x आणि हे dx. हे मागे पुढे करतो मी x log x लिमिट्स 1 to 3 ठीक आहे मायनस पुन्हा इंटिग्रल 1 to 3 ह्यातलं शिल्लक राहिलं 1 dx. मग x log x लिमिट्स 1 to 3 मायनस 1 चं इंटिग्रेशन x लिमिट्स 1 to 3. आता हा पार्ट बघा किंवा मी एकत्र जरी केले तरी चालतं दोघांचे लिमिट सेम आहेत ना मग असं एकत्र चालतंय. x log x मायनस x हे x log x मायनस x आणि हे तुमचे लिमिट्स 1 to 3 म्हणजे सोपं जातं लिहायला. आता अपर लिमिट 3 log 3 मायनस 3 हे झालं अपर लिमिट मायनस. आता लोअर लिमिट 1 log 1 मायनस 1 इक्वल्स 3 log 3 minus 3 as it is. log 1 is always 0 आणि minus 1. पुढं 3 log 3 minus 3 minus minus plus 1. Final answer 3 log 3 minus 2. आणि याचं पुस्तकातलं आन्सर चुकलेलं आहे. हे आपलं आन्सर जे आहे ते बरोबर आहे. टेक्स्टबुकचं आन्सर याचं चुकीचं आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता एक्सरसाइज जरी आपल्या ह्याच्यात संपला असला तरी याचे सॉल्ड एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण आता 1 by 1 पाहायला जाऊया कारण एक्सरसाइज मध्ये सगळा टाईप कव्हर झालेला नाहीये. मला तर तो सबस्टिट्यूशनचा टाईप कुठं पाहायलाच मिळाला नाही याच्यामध्ये. आपण टी रिप्लेस करतो बघा
तर रिप्लेस जेवढी करतो आपण ती त्यावेळी तुमचे लिमिट्स कसे बदलतात, काय बदलतात हे तर आत्तापर्यंत मला पाहायला मिळालेलं नाहीये. बघूया याच्यात मिळते का, नाहीतर कदाचित तुम्हाला तो टाईप नसेल सुद्धा, ही एक शक्यता आहे. चला पेज नंबर 141 बघा. सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट. इव्हॅल्युएट. पहिले काही काही अगदी सोपे पण असणार आहे. अर्थात इंटिग्रल 2 to 3 x raised to 4 dx असा पहिला प्रॉब्लेम आहे. बरं, x raised to 4 चे इंटिग्रेशन x raised to 5 upon 5 आणि तुमचे लिमिट्स जे आहेत ते 2 to 3. हे 1/5 बाहेर घ्यायचे. x raised to 5 2 to 3. मग अपर लिमिट मायनस लोअर लिमिट 1/5 into bracket. अपर लिमिट म्हणजे 3 raised to 5 मायनस लोअर लिमिट 2 raised to 5. 1/5 as it is. आता 3 raised to 5. 3 3s are 9, 9 3s are 27, 27 3s are 81, 81 3s are 243 minus 2 raised to 5 म्हणजे 32. म्हणजे 1/5 into या दोघांचा डिफरन्स माझ्यामध्ये 211 येत असेल. फायनल आन्सर 211 upon 5. बरोबर, त्याचा आन्सर खाली खाली सोल्युशन आहे बघा त्याचा आन्सर तिथं चेक करून घ्या. त्यातलं सेकंड एक्झाम्पल इंटिग्रल 0 to 1 upon 2x plus 5 dx. ठीक आहे, डिनॉमिनेटर मध्ये x लिनियर आहे तर आन्सर त्याचं लॉग ऑफ मोड ऑफ डिनॉमिनेटर आणि सगळ्यात महत्त्वाचं राईट अपॉन कोएफिशियंट ऑफ x. हे विसरतात नेहमी. x ला कोएफिशियंट आहे बघा 2 आणि लिमिट्स आहेत तुमचे 0 to 1. हे 1/2 बाहेर घ्यायचे. लॉग ऑफ 2x plus 5 आणि लिमिट्स आहेत तुमचे 0 to 1. पहिल्यांदा अपर लिमिट रिप्लेस करायचं. x च्या जागी अपर लिमिट, बाकी काही नाही, बाकी सगळं आहे तसं ठेवायचं. मायनस लोअर लिमिट लॉग ऑफ 2 into 0 plus 5. हे झालं अपर लिमिट मायनस हे झालं लोअर लिमिट. 1/2 लॉग ऑफ 2 under 2 plus 5 म्हणजे 7 मायनस लॉग ऑफ 0 plus 5 म्हणजे 5. आता लॉग मायनस लॉग म्हणजे लॉग ऑफ डिव्हिजन. लॉग ऑफ 7 upon 5 हे फायनल आन्सर. लॉग ऑफ 7 upon 5. थर्ड एक्झाम्पल इंटिग्रल 0 to 1 upon रूट ऑफ 1 plus x plus 2x dx. असा क्वेश्चन आपण एक्सरसाइज मध्ये पाहिला होता, फक्त साइन मायनस होतो. 1 upon रूट ऑफ 1 plus x plus root x multiplied by conjugate root of 1 plus x minus root x upon root of 1 plus x minus root x dx. इंटिग्रल 0 to 1 न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन रूट ऑफ 1 plus x minus root x a plus b a minus b a square minus b square dx. हे कॅन्सल झाले. r इक्वल्स इंटिग्रल 0 to 1. आता खाली 1 शिल्लक आहे त्यामुळे काही लिहायची गरज नाही. 1 plus x raised to half minus x raised to half dx. त्याचं इंटिग्रेशन 1 plus x raised to 3/2 upon 3/2 minus x raised to 3/2 upon 3/2 आणि लिमिट्स आपले 0 to 1. कॉमन डिनॉमिनेटर 3/2 आहे, तो कॉमन खाली कॉमन काढायचा आणि त्याला 2/3 करून घ्यायचं. म्हणजे 2/3 ब्रॅकेट मध्ये 1 plus x raised to 3/2 minus x raised to 3/2 limits 0 to 1. 2/3 as it is. बहुतेक सेम आहे वाटतं एक्सरसाइजचा क्वेश्चन. सेम आहे, आपण उगीच केलं. सेम आहे असं याचा अपर लिमिट 1 plus 1 raised to 3/2 minus 1 raised to 3/2 आणि लोअर लिमिटचे हे आता अपर लिमिट झालं आपलं. हा मायनस आता लोअर लिमिट 1 plus 0
रेस टू 3/2 minus 0 raised to 3/2. 2/3 as it is. 1 plus 1 2. 2 raised to 3/2 minus 1 ची power 1 minus या पण 1 ची power 1. 0 चा काही प्रश्न नाही. पण 2/3 into bracket 2 raised to 3/2 minus 2. यातून 2 कॉमन काढायला सांगितलं होतं, आठवलं का बघा. यातून जर 2 कॉमन काढले तर 2 raised to half राहतात यातले. तुम्ही बघा मल्टिप्लिकेशन झालं ना यांचं की पॉवर ऍड झाल्यावर 3/2 येतात की नाही बघा. आणि -1 हे 2 to the 4/3 आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 -1. हे झालेलं होतं प्रॉब्लेम, मला लक्षात नाही आलं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, आता नेक्स्ट पेज वरती सॉल्व एक्झाम्पल आहे बघा. पेज नंबर 142. त्यामध्ये एक क्वेश्चन नंबर 2 इव्हॅल्युएट. फर्स्ट क्वेश्चन, इंटिग्रल 0 to 1 3x² + 2x + a dx ची व्हॅल्यू 0 दिली तर फाइंड व्हॅल्यू ऑफ a असं विचारले. पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे इंटिग्रेशन घेऊया. 3x² चे इंटिग्रेशन x³ 2 x चे इंटिग्रेशन x²/2. a into 1 असतात ते. a into 1 चे इंटिग्रेशन x आणि आपले लिमिट्स आहेत 0 to 1. त्याचा आन्सर 0. कॅन्सलेशन बघायचे. 3 कॅन्सल. x³ + x² + ax. लिमिट्स आहेत आपले 0 to 1 = 0. पहिल्यांदा अपर लिमिट 1³ + 1² + a into bracket 1 हे झालं अपर लिमिट मायनस लोअर लिमिट 0 0 0 म्हणजे थोडक्यात 0. काय आलं सांगा. 1³ 1 1² 1 + a -0 इकडे काही गरज नाही. 1 + 1 2 2 ट्रान्सफर केले की a = -2 हे फायनल आहे. त्यातलं सेकंड एक्झाम्पल बघा. इंटिग्रल 0 to a 3x² dx = 8 दिलेलं आहे आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ a असं विचारले. 3 कोएफिशिएंट x² चे इंटिग्रेशन x³ 3 आणि लिमिट्स आपले 0 to a = 8. आता अपर लिमिट पहिले काय राहिलं ते शिल्लक बघूया आपण. x³ लिमिट्स 0 to a = 8. अपर लिमिट माइनस लोअर लिमिट a³ - 0 = 8. a³ = 8. क्यूब रूट घ्या. फायनल आन्सर a = 2. ओके. नेक्स्ट त्यातलं हे जे थर्ड एक्झाम्पल आहे, थर्ड हे बऱ्याचदा आतापर्यंत एक्झामला विचारले. इवन खाली 5th एक्झाम्पल आहे त्यातलं 5th हेही फार वेळा परीक्षेला आलेलं आहे. 5th एक्झाम्पल. आता आपण थर्ड बघूया. काय दिलं बघा तुम्हाला. इंटिग्रल a to b x³ dx चा आन्सर 0 अँड इंटिग्रल a to b x² dx चा आन्सर 2/3 आहे. तर फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a and b असं तुम्हाला त्यांनी विचारले. पहिले हा पार्ट. x³ चे इंटिग्रेशन x⁴/4 लिमिट्स a to b = 0. 1/4 बाहेर घ्या. इंटिग्रेशन x⁴ लिमिट्स a to b = 0. हे 1/4 आहे ना, हे 0 मध्ये ट्रान्सफर करा म्हणजे x⁴ a to b = 0. अपर लिमिट माइनस लोअर लिमिट b⁴ - a⁴ = 0. therefore b⁴ equals a⁴. हे ट्रान्सफर केले. फोर्थ रूट घेतलं. therefore b equals ± a. b equals ± a. आता हा पार्ट सोडवायचा. बघ x³ 3 लिमिट्स a to b equals 2/3. 1/3 कोएफिशिएंट बाहेर घ्या त्यातला. x³ लिमिट्स a to b equals 2/3. हे 3 ट्रान्सफर केले
की इथं मल्टिप्लाइड बाय 3 होतात आणि हे 3 याच्याशी कॅन्सल होतात. अपर लिमिट मायनस लोअर लिमिट बी क्यूब मायनस ए क्यूब इज इक्वल टू 2. बी क्यूब मायनस ए क्यूब इक्वल्स टू. मला सांगा जर इथं बी इक्वल्स प्लस ए असेल बी च्या तुम्हाला व्हॅल्यूज मिळाले प्लस और मायनस ए मिळाले की नाही. मग काय लिहितो बघा when b equals a म्हणजे पॉझिटिव्ह a जर असेल when b equals a then equation 1 does not किंवा equation 1 is not satisfied by equation 1 is not satisfied by b equals a. का सांगा b आणि जर a इक्वल असतील तर दोघांच्या क्यूबचा डिफरन्स 0 यायला पाहिजे ना. बघा b आणि a जर इक्वल असतील ना तर b चा क्यूब आणि a चा क्यूब पण इक्वल असेल की नाही. पण मायनसच्या बाबतीत तसं होत नाही. मला सांगा 2 चा क्यूब आणि मायनस 2 चा क्यूब मध्ये फरक आहे पण तेच 2 चा क्यूब आणि 2 चा क्यूब सेमच. पण त्यावेळेस बी क्यूब मायनस ए क्यूबचा आन्सर 0 यायला पाहिजे. तर बी आणि ए इक्वल असतील तर इथं तर 2 आहे. त्यामुळे बी इक्वल्स प्लस ए इज नॉट पॉसिबल. देयरफॉर बी इक्वल्स ए इज नॉट पॉसिबल. म्हणजे बी इक्वल्स काय असलं पाहिजे सांगा मायनस ए असलं पाहिजे. बी इक्वल्स काय असलं पाहिजे मायनस ए. मग आता फ्रॉम 1 and 2 बी च्या जागी मायनस ए रिप्लेस करा. बी च्या जागी मायनस ए रिप्लेस करा. मायनस ए क्यूब इज इक्वल टू 2. ए क्यूब निगेटिव्हचा क्यूब निगेटिव्ह मायनस ए क्यूब इज इक्वल टू 2. मायनस 1 म्हणजे मायनस 2 झाले. मायनस 2 ए क्यूब इक्वल्स 2. मायनस 2 ने डिवाइड केलं ए क्यूब इक्वल्स मायनस 1. क्यूब रूट घेतलं ए इक्वल्स मायनस 1. मग जर का ए मायनस 1 असेल तर बी किती. देयरफॉर बी इक्वल्स मायनस ए म्हणजे मायनस मायनस 1 फ्रॉम 2 म्हणजे थोडक्यात बी इक्वल्स प्लस 1 झाले. म्हणजे फायनल आन्सर ए मायनस 1 आणि बी किती आहे तर प्लस 1. त्यातला हा पार्ट महत्वाचा लक्षात ठेवा. परत त्याला सांगतो जर बी आणि ए इक्वल असतील म्हणजे बी इक्वल्स प्लस ए असेल तर बी आणि ए जर इक्वल असतील तर दोघांच्या क्यूबचा डिफरन्स 2 कधी येणार नाही तो 0च येणार. कारण बी आणि ए जर इक्वल असतील तर दोघांचे क्यूब पण सेम होतील. कारण दोन सेम नंबरचा डिफरन्स कायम 0 येतो. 2 येत नाही कधी म्हणून ते पॉसिबल नाही. नेक्स्ट क्वेश्चन इफ इंटिग्रल 0 to a हा सोपा आहे. 4x³ dx is equal to 16. फाइंड a असं विचारले. a अल्फा ऍक्च्युअली ते a पाहिजे. फाइंड a असं विचारलं. 4 कोएफिशिएंट x³ चे इंटिग्रेशन x raised to 4 upon 4 लिमिट्स 0 to a is equal to 16. 4 cancel. x raised to 4 limits 0 to a is equal to 16. Upper limit a raised to 4 minus lower limit 0 raised to 4 म्हणजे 0 is equal to 16. Therefore a raised to 4 equals 16. Final answer a equals 2. आता प्लस और मायनस 2 का नाही घ्यायचे. समजा मायनस 2 असतील तर हे मायनस 2 raised to 4 मायनस 2 raised to 4 चं बघा हे जे असते ना इथं मायनस 2 तर इंटिग्रेशन घेतल्यानंतर ते खाली येतील पॉवर मायनस 2 म्हणून a इक्वल्स फक्त 2 लिहायचं. 4. ओके आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा. fx इक्वल्स एक फंक्शन दिलं तुम्हाला a plus bx plus cx स्क्वेअर असं फंक्शन दिलेलं आहे. इंटिग्रल शो दॅट म्हणजे सॉरी इंटिग्रल 0 to 1 fx dx equals 1/6 f of 0 plus 4 into f of half plus f of 1 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे.
ते आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे. मग आता मी पहिल्यांदा LHS चा पार्ट घेणार आहे. बघा, LHS इक्वल्स इंटिग्रल 0 to 1 fx bx इक्वल्स इंटिग्रल 0 to 1 तुमचं फंक्शन काय आहे ते लिहा, a plus bx plus cx² dx. ठीक आहे. इज इक्वल टू इंटिग्रेशन a कोएफिशिएंट त्याला 1 असतो बघा, इंटू 1, तसं इंटिग्रेशन x प्लस b x चं इंटिग्रेशन x²/2 प्लस c x चं इंटिग्रेशन x³ 3 आणि तुमचे लिमिट्स आहेत 0 to 1. पहिल्यांदा अपर लिमिट रिप्लेस करा, a into bracket 1 plus b into bracket 1²/2 plus c into bracket 1³ 3 minus लोअर लिमिट 0. तर इथं 0, इथं 0, इथं 0, सगळीकडे 0 रिप्लेस झाले की 0 + 0 + 0 म्हणजे 0 येणार. आपण LHS सॉल्व्ह करतो बरं का. इज इक्वल टू हे राहिले a प्लस b/4 सॉरी b/2 1 चा स्क्वेअर 1 आणि खाली 2 b/2 प्लस c/3. हे राहिले तुमची LHS. हे लक्षात ठेवा, LHS तुमचे एवढा होतो. आता RHS लिहिण्याआधी मी काही टर्म्स तयार करणार आहे. f(0) म्हणजे काय, f(½ म्हणजे काय, f(1) ह्या टर्म्स तयार करणार आहे. आणि ते कशा तयार करायचे असतात त्याचं टेक्निक काय, अगदी सोपं आहे बघा. हे झालं की याच्या खाली लिहायचं, कन्सिडर परत लिहायचं fx इज इक्वल टू सांगा a प्लस bx प्लस cx². पहिल्यांदा मला पाहिजे f(0) म्हणजे x च्या जागी 0 आले, a b इंटू ब्रॅकेट 0 c इंटू ब्रॅकेट 0 चा स्क्वेअर. ही टर्म 0 आहे, ही टर्म 0 आहे, इज इक्वल टू a शिल्लक राहील. आता आपल्याला पुढे काय पाहिजे, सोपं घेतो पहिले, f(1) घेतो, f(1) हे बघा, हे घेतो इथं 1 रिप्लेस करायचे, a प्लस b इंटू ब्रॅकेट 1 प्लस c इंटू ब्रॅकेट 1 चा स्क्वेअर म्हणजे a प्लस b प्लस c आले, a प्लस b प्लस c. आता f(1/2) एक लागणार आपल्याला बघा, a इथं बघायचं b इंटू ब्रॅकेट 1/2 प्लस c इंटू ब्रॅकेट 1/2 चा स्क्वेअर म्हणजे a प्लस b/2 प्लस c/4 याचा स्क्वेअर 1/4 आहे. हे f(1/2) चा आन्सर. हे तिन्ही टर्म्स तुम्ही तयार करून घेतले, मग RHS लिहून घ्यायचे. RHS सांगा, RHS काय आहे, 1/6 इंटू ब्रॅकेट f(0) 4 f(½ प्लस f(1) 1/6 ॲज इट इज. नीट लक्षात द्यायचं. f(0) काय आहे वर बघा, f(0) म्हणजे a, हे बघा, f(0) इथं वर आहे बघा, प्लस 4 इंटू ब्रॅकेट f(½ काय बघा इथं, a प्लस b/2 प्लस c/4 प्लस f(1) काय बघा, f(1) a प्लस b प्लस c ब्रॅकेट कंप्लीट. f(1) 4 ना ब्रॅकेट ओपन करा, 4 इंटू a 4a 4 इंटू b/2 2 2 चा 4 म्हणजे 2b झाले. तुम्ही बाजूला करा वाटलं 4 इंटू b/2 प्लस 4 इंटू c/4 म्हणजे c प्लस a प्लस b प्लस c ॲज इट इज 1/6 इंटू ब्रॅकेट a 4a म्हणजे 5a प्लस 1a 6a झाले 6a. b कडे बघा, 2b प्लस 1b 3b आणि c कडे बघा, c प्लस c म्हणजे 5c, c प्लस c म्हणजे किती आले 5c. आता 1/6 ना आत मल्टिप्लाय करा, 1/6 ना आत मल्टिप्लाय केला, ह्याने याला मल्टिप्लाय केलं, a राहील कारण 1/6 गेले, 3 आणि खाली 6 येते म्हणजे b/2 राहील, 3 2 चा 6 b/2 प्लस ह्याने याला मल्टिप्लाय 2 3 चा 6 येणार म्हणजे c/3 येणार. ही तुमची RHS. बरोबर, LHS आणि ही RHS सेम आहेत की नाही बघा. खाली लिहायचं therefore LHS equals RHS.
या प्रकारे हा क्वेश्चन हा परीक्षेला फार वेळा येतो बरं का. हे वेगळे वेगळे टर्म्स तयार करून ठेवायचे आणि मग ते RHS मध्ये वापरायचे, हे लक्षात ठेवा. हा क्वेश्चन परीक्षेला फार वेळा रिपीट होतो, हे डोक्यात ठेवा.